चला तर मग भूत बंगलाच्या ट्रेलर रिव्ह्यूचं विश्लेषण करूया. नेमकं काय म्हटलंय त्यात? या रिव्ह्यूची सुरुवातच एका गोंधळाने होते. म्हणजे निराशा आहे, पण अपेक्षाही खूप आहेत. एकीकडे एक मोठी टीम आहे आणि दुसरीकडे एक फिका ट्रेलर. समीक्षक याच गोंधळात अडकलेत. सगळ्यात मोठी टीका कशावर झालीये तर जुन्याच विनोदांवर, जे आधीपासूनच मीम्स आहे. खास करून हे 2 डायलॉग्स. रिव्ह्यू म्हणतोय की याची आता काय गरज होती. रिव्ह्यूअरचं म्हणणं स्पष्ट आहे, लोकांना नवीन कॉमेडी पाहिजे, जुन्या हिट चित्रपटांची कॉपी नाही. पण थांबा, एवढ्या टीकेनंतरही आशा अजून संपलेली नाही. काही पॉझिटिव्ह गोष्टीही आहेत. खरं तर ही टीमच इतकी तगडी आहे की एका कमजोर ट्रेलरने काही फरक पडणार नाही असं वाटतंय. आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. रिव्ह्यूअरने लावलेले कथेबद्दलचे काही भन्नाट अंदाज. तर चित्रपटाचा मुख्य विलन आहे वधूसूर, एक राक्षस जो नववधूंना पळवतो. सगळ्यात मोठी थिअरी काय माहित आहे? तब्बूच वधूसूर असू शकते. आणि या थिअरीला पुरावा म्हणून ट्रेलरमधली ही 3 दृश्य दाखवली आहेत. आणखी एक अंदाज, त्याच फ्लॅशबॅकमध्ये तब्बूसोबत नाचणारा तो डान्सर तरुण अक्षय कुमार आहे. आणि छोटीशी पण मजेशीर गोष्ट, परेश रावल यांच्या डोक्यावर विग आहे. बरं, मग या सगळ्या गोष्टीनंतर शेवटचा निर्णय काय आहे ट्रेलरबद्दल? थोडक्यात सांगायचं तर ट्रेलरने काहीच कमाल केली नाही, ना भीती वाटली ना हसू आलं. म्हणजे आता जास्त वाट बघावी लागणार नाहीये. चित्रपट कसा आहे हे लवकरच कळेल. आणि मग एकच प्रश्न उरतो, खराब ट्रेलर असूनही चित्रपट चांगला असू शकतो का?